युक्तिवाद आहे तो या आधारावर टिकलेला आहे की जर राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडली असेल तर निश्चितच पक्षाचं चिन्ह कुणाकडे असणार, पक्षाचं नाव कुणासोबत असणार याविषयीचा निवाडा करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला प्राप्त होतात आणि त्या अधिकाराअंतर्गत निवडणूक आयोगाने हा निर्णय केला की धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंसोबत असेल असा निर्णय त्यावेळी करण्यात आला। परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार करायचा असेल तर सिब्बलांच्या या संपूर्ण युक्तिवादाचा आता आधार हा निवडणूक आयोगाला अधिकार क्षेत्र नव्हतं हे सांगण्यावरती जास्त भर देणारा आहे आणि त्यांचा पूर्ण जो युक्तिवाद आहे तो निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राला आव्हान देणारा आहे आणि त्याच दृष्टीने सिब्बल सध्या प्रयत्न करतायत, सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की उद्धव ठाकरेंकडे पक्ष होता आणि विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती। आता या दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर न्यायाधीशांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले होते। त्यामध्ये एक प्रश्न असा होता की विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगवेगळे असतात का, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षाचा कोणताच संबंध नसतो का, अशा स्वरूपाचा प्रश्नही न्यायाधीशांनी उपस्थित केला होता। त्यानंतर सरन्यायाधीशांनी देखील असा प्रश्न उपस्थित केला की पक्षप्रमुख ही संज्ञा ही खूप वेग म्हणजे अस्पष्ट आणि संदिग्ध आहे, पक्षप्रमुख म्हणजे कोणत्या पक्षाचे प्रमुख, विधिमंडळ पक्षाचे की राजकीय पक्ष संघटनेचे प्रमुख, असाही एक प्रश्न हा सिब्बलांना सरन्यायाधीशांनी विचारला होता। त्यानंतर मग आता सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतात की कशा प्रकारे जवळपास 13 वर्ष निवडणूक आयोगाने आमच्या घटनेसंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही। आपल्याला सर्वांना हे समजून घ्यावं लागेल की मूळ हा पक्ष घटनेचा वाद कसा आणि कुठून सुरू झालेला आहे। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1999 साली ज्यावेळी शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली त्यावेळी शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंकडे राहील आणि सहयात जोपर्यंत ते हयात असेपर्यंत जीवित असेपर्यंत बाळासाहेब ठाकरेंकडे शिवसेना प्रमुख पद राहील आणि जर त्यांची इच्छा असेल तोपर्यंत किंवा त्यांची इच्छा असेपर्यंत म्हणजे असे शब्द होते की जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत ते शिवसेना प्रमुख राहतील किंवा जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत शिवसेना प्रमुख पदावर बाळासाहेब ठाकरे राहतील। या शब्दांवरती 1997-98 साली सुद्धा आक्षेप घेण्यात आला होता निवडणूक आयोगाकडून। त्यावेळेसच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या याबाबतचं पत्र शिवसेनेला लिहिलं होतं। मग शिवसेनेने आपल्या त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये संविधानामध्ये काही आवश्यक ते बदल केले आणि ते बदल करून घटना पुन्हा एकदा सादर करण्यात आली पक्षाची घटना म्हणून। त्यानंतर 2010 साली 29A लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951च्या कलम 29A अंतर्गत निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आणि या मार्गदर्शक सूचनांमध्ये निवडणूक आयोगाने असं म्हटलं की कोणत्याही पक्षाची घटना बदलण्याचे अधिकार हे जनरल बॉडीला असले पाहिजेत आणि जनरल बॉडीनी पक्षाची घटना बदललेली घटना ही जनरल बॉडीनी पास केलेली आहे असा ठराव असेल तर तोच ठराव निवडणूक आयोगाकडे सादर केला गेलेला पाहिजे आणि हे आवश्यक ते बदल करून सर्वांनी आपापल्या पक्ष घटना पक्षाचं संविधान हे निवडणूक आयोगाकडे सादर करायचं आहे। त्यानुसार 2012 साली शिवसेनेचं पक्ष संविधान सादर करण्याचा प्रयत्न झाला, आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळेसच्या बदलांवरही निवडणूक आयोग समाधानी नव्हतं आणि नंतर मग पुणे 2018 साली या बाबतीतले जे बदल झाले ते उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमणं आणि त्याशिवाय पक्ष संघटनेच्या संविधानाच्या संदर्भातले काही बदल हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले जे निवडणूक आयोगाने स्वीकारले नाहीत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाने ते बदल फेटाळले कारण त्या बदलांमध्ये लोकशाही तत्वाचा अंतर्भाव करण्यात आलेला नव्हता। या सगळ्याला मूळ कारणीभूत ठरते ते 2010 साली निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्व आणि त्या अंतर्गत 2012 साली जी घटनेमध्ये बदल करणं आवश्यक होतं ते घटनेतले बदल झाले नाहीत म्हणून पुन्हा 2018 साली पक्ष संघटनेच्या संविधानात बदल करायला सांगण्यात आलं। त्यानुसार 2018 साली पक्ष संघटनेच्या संविधानामध्ये काही बदल केले गेले, ते बदल सादर केले परंतु ते बदल निवडणूक आयोगाने स्वीकारले नाहीत आणि पुढे जाऊन त्यावरती जेव्हा आज प्रश्न उपस्थित झालेला आहे की शिवसेना कुणाची आहे किंवा शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा आहे त्यावेळेस जी ट्रिपल टेस्ट लागू करायची होती त्या ट्रिपल टेस्ट लागू करत असताना पहिल्यांदा पक्षाची ध्येय उद्दिष्ट त्यानुसार पक्ष कुणाकडे आहे हे ठरवणं शक्य नव्हतं। मग पक्षाच्या संविधानाचा विचार करण्यात आला, त्यानुसार पक्षाचं संविधान हे आवश्यक बदलांसह किंवा आवश्यक त्या तरतुदींसह
व्यवस्थित सादर केलं गेलेलं नाही असं आयोगाने म्हटलं। जे संविधान सादर करण्यात आलेलं होतं त्या संविधानात लोकशाही तत्वाचा अंतर्भाव नव्हता असंही आयोगाने म्हटलं आणि त्यामुळे पक्षाच्या संघटनेच्या संविधानाच्या आधारावर हे ठरवणं शक्य नाहीये की पक्ष संघटनेतली मेजॉरिटी कोणाकडे आहे आणि कोणाकडे शिवसेना आहे। त्यानंतर मग तिसरी टेस्ट जी टेस्ट ऑफ मेजॉरिटी आहे की विधिमंडळ पक्षात आणि पक्ष संघटनेमध्ये कोणाकडे बहुमत आहे त्या आधारावरती हा निर्णय झाला की विधिमंडळ पक्षामध्ये एकनाथ शिंदेंकडे बहुमत आहे आणि एकनाथ शिंदेंकडे सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे जी मतं मिळाली होती आमदार खासदारांना आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। विशेष म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये हा निर्णय झाला। त्यानंतर मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कॉन्स्टिट्यूशनल बेंचने सुनावणी घेऊन एक आदेश दिला ज्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय बदलला नाही परंतु निवडणूक आयोगाचा निर्णय हा सादिक अली जजमेंटच्या नुसार झालेला आहे की नाही 1971च्या म्हणजे ज्यामध्ये ट्रिपल टेस्ट आहे त्या ट्रिपल टेस्ट नुसार झालेला आहे की नाही हेच तपासण्याचा एक मार्ग मोकळा ठेवला होता सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निर्णय करायचा आहे याविषयीच्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। आता त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात आपल्याला लक्षात असेल की विधानसभा अध्यक्षांनी कुणालाही अपात्र ठरवलं नाही। त्या विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे, नवी विधानसभा निवडून आलेली आहे आणि आता निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला होता त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अपील दाखल करण्यात आलेलं होतं आमदार अपात्रते संदर्भामध्ये राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला होता त्या विरोधामध्ये जे अपील दाखल करण्यात आलेलं होतं त्या सगळ्यावर आता सुनावणी सुरू आहे आणि आज हा 5वा दिवस आहे सुनावणीचा ज्यामध्ये कपिल सिब्बल आता एक युक्तिवाद करतायत, आर्ग्यू करतायत कोर्टापुढे की जर तुम्ही विचार केलात तर या ज्या पक्ष संघटनेच्या वर सध्या वाद सुरू आहे त्या पक्ष संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद हा त्यावेळी उद्भवलेला नव्हता कारण आधीच्या अंतर्गत बैठकांमध्ये कोणत्याही स्वरूपाचे मतभेद नाहीयेत। आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की सिब्बलांचा युक्तिवाद या दिशेने का सुरू आहे तर त्याचं कारण असं आहे की सिब्बलांना हे पटवून द्यायचं आहे सर्वोच्च न्यायालयाला की निवडणूक आयोगाकडे अधिकार क्षेत्र नव्हतं। जर निवडणूक आयोगाकडे अधिकार क्षेत्र नव्हतं हे सिब्बल पटवून देऊ शकले तर कदाचित निवडणूक आयोगाचा निर्णय उलटा फिरवण्याऐवजी निवडणूक आयोगाने निर्णय करण्याचीच आवश्यकता नव्हती अशा निष्कर्षापर्यंत त्यांना सर्वोच्च न्यायालयाला आणायचा आहे आणि तसे प्रयत्न हे सध्या कपिल सिब्बलांकडून सुरू आहेत असं दिसतंय आणि म्हणून सिब्बल वारंवार सांगतायत की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती पण राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नव्हती। त्याशिवाय आता ते म्हणतात की त्याच वेळी जर आपण जनता पार्टीचा म्हणजे जनता दलाचा उल्लेख केला तर जनता दलाच्या उल्लेखाचं त्यांनी आता उदाहरण दिलेले की जनता दलाचा जो संदर्भ आहे की ज्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी हे स्वतंत्र झालेले होते आणि त्याच वेळी हे देखील लक्षात घ्यायला हवं की बोम्मई यांना पक्षाचा अध्यक्ष म्हणून की ठरवण्याच्या बाबतीमध्ये निर्णय हे निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले नव्हते आणि त्यानुसार इलेक्शन कमिशननी या आधारावरती निर्णय घेतलेला आहे। त्याशिवाय त्यानंतर न्यायमूर्तींनी असं म्हटलेलं आहे की जर टेस्ट म्हणजे ज्या वेगवेगळ्या कसोट्यांच्या आधारे निर्णय घेण्यात आलेला होता तर त्याचा आपल्याला हा विचार करावा लागेल की संघटनात्मक मेजॉरिटीची जी टेस्ट आहे त्या आधारावर निर्णय घेण्यात आलेला होता। आता आपल्याला सर्वांना आठवते की शिवसेना प्रकरणावर सुनावणी इलेक्शन कमिशन पुढे सुरू असताना सुद्धा त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिज्ञापत्र गोळा करण्याचा एक प्रयोग दोन्ही बाजूंकडून झाला होता कारण त्यावेळी निवडणूक आयोगाने असं सांगितलं होतं की प्रतिज्ञापत्र गोळा करा पक्ष संघटनेमध्ये कोणाकडे मेजॉरिटी आहे हे दाखवण्यासाठी आणि तेव्हा काही लाख प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरेंनी गोळा केली होती, काही लाख प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेंनी गोळा केलेली होती आणि निवडणूक आयोगासमोर ती सादर करण्यात आलेली होती। पण निवडणूक आयोगाने म्हटलं की पार्टी संघटनेच्या बाबतीमधले जे सर्व निर्णय आहेत त्या निर्णयांच्या दृष्टीने लोकशाही तत्वाचा तिथे अभाव असल्यामुळे पार्टी संघटनेचे पदाधिकारी नेमकेपणाने कुणासोबत